जेवण करायचं त्यांना आणखीन. पण जेवणामध्ये मी काय काय आणलं दाखवते ते तुम्हाला. मला तर उपवास आहे, मी दुपारा सोडेल, पण त्यांच्यासाठी आधी आणलं मी. आता परत लाईट गेली की दोघं भाऊ जेवायला आले, म्हणजे नेहरी करायला. नेहरी केलीच नव्हती घरी आणि सगळं वावरामध्येच आणलं मी त्यांना जेवण्यासाठी. तर मस्त अशी वांग्याची भाजी आणली आणि ना तोंडी लावायला ते म्हणले मेथीची भाजी घेऊन ये. तर आधीच मी खुडून ठेवली होती, कारण मग नंतर एरिया मारायचा होता. तर आधीच घेतली. तर मेथीची भाजी कांदा दोघा भावाला वाढून देते. आणि रात्री ना मी अशी मस्त बासुंदी बनवली होती, ती पण शेतात आणली. रात्री कोणी एवढी खाल्लीच नाही. मस्त बासुंदी, चटणी, इथे गाजराचा शिरा आणि दूध आणि केळं आणले. शिकरण खायचं होतं त्यामुळे तर साखर घरीच राहिली. मला असो आता जसं असेल तसंच खा. तर या तुम्ही पण असं दुपारचं जेवण, दुपारचं चालं नेहरी करायला. चला मी तिकडे चालले आता, हे दोघं जेवतेत. तर लाईट आली परत, तर म्हणले तोपर्यंत तू दारे धर. हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणीचं अगदी मनपूर्वक स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा, आनंदाचा जावं ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज मी वावरात आले. आम्ही बऱ्याच वेळचं वावरात आलो. पाणी द्यायचं होतं, पाणी चालू आहे. दिवसाची लाईट आहे. तर पाहू शकता मस्त असं छान सगळीकडे वातावरण आहे, हिरवं हिरवंगार. आणि आज खूप छान असा व्हिडिओ होणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आता लाईट गेली तर तिकडून इकडं आले. डब्बे टोपलं आणलेलं आहे, ते सावलीला काही ठेवलंच नाही. आल्यापासून तिकडंच होतं. लाईट गेली तर मला चला ते डब्बे वगैरे ठेवू तिकडं. तर मस्त गहू मध्ये गव्हामध्ये हे मी जी मोहरी टाकली होती ना, मोहरी उगली, राजगिरा हे सगळं उगलं आहे. पण आता सध्या काही दिसत नाही, कारण लई छोटं छोटं आहे. तर हे पहा मस्त असं सगळीकडे मस्त हिरवं हिरवं, सगळीकडे हिरवंगार मस्त आहे. तर चला मी डब्बे वगैरे ठेवते आणि मग तुमच्यासोबत बोलते. आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होतं काय काय नाही, तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. हे पहा लाईट आली, लाईट गेली ती, आता लाईट आली. तर पाणी येतं आहे, आणखीन काही आलं नाही. पाणी चालू आहे आणि लाईट इतक्या वाऱ्या जाती काय सांगायचं तुम्हाला, जातच राहती. तर हे मेथीची भाजी गव्हामध्ये टाकली होती ना मी, त्याला थोडा थोडा इऱ्या मारायचा. हे पहा मस्त झाली. इऱ्या मारला किती भारी होते. थोडासाच मारायचा, जास्त नाही मारायचा. सगळीकडे छान मस्त असं वातावरण आहे. मला मेथीची भाजी पण मी दाखवते. मस्त झाली. आत्ताच नाही घेत, आता नंतर घेते. पाणी दिल्यावर याच्यावरचं इऱ्या सगळा जाईल, त्यामुळं आवाज येत असेल तुम्हाला. एवढं छान पाणी वाजतंय. इथं काड्या कुड्या टाकल्या, कारण इथं फुटतं. इथं तुमच्या दाजी तिकडे दारे धरतात. हे पण मस्त असं दांडानं पाणी चालू आहे. भाकरीचं टोपलं घेऊन आले. मुंडे वगैरे पहाय कुठं होय ना. पडलं मखोर. मी चालले सोलर बंद करायला. हे पहा विहिरीला पाणी पण किती राहिलं काय माहीत. बरेच दिवस झाले सोलरवर आलोच नव्हतं. आज आलो, तर कसं करायचं कोणास ठाव. बघू आता येतं का. येतं येतं येतं. झाली केली, झाली झाली. हे पहा केलंय बंद. विहिरीचं पाणी दाखवते तुम्हाला. बरेच दिवस झाले आम्ही काही इकडं आलोच नाही. बाप बाप लई खोल गेलं. आहे सोलर, त्याचा फोटो कसा घ्यायचा हेच मला कळत नाही. सगळ्या वावरामध्ये सगळीकडे हिरवं हिरवं गार दिसतंय. चला मी याचा एक फोटो घेते. 4 वाजले आणि 4 वाजता लाईट जाते आता. तर म्हणलं चला आपण भाजी घेऊ. तर हे पहा मस्त भाजी आहे. तर चला आपली
एक संध्याकाळची भाजी पण होईल आणि परत येणं होत नाही बरेच दिवस, त्याच्यामुळं म्हटलं चला आजपासूनच भाजी न्यायला सुरुवात करू. एकदम छान अशी कवळी कवळी भाजी आहे. हे पहा मस्त. इथं घेऊन पण ठेवली मी काही, मला बरीच घ्यावा 2 दिवस काही पण होतं. सगळ्यांनाच मेथीची भाजी बाजरीच्या भाकरी खूप आवडतात. तर मला आवडते का अशी ताजी ताजी मेथीची भाजी. कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जरशी दाट झाली त्यामुळे मस्त बारीक बारीक आहे. गहू पण आहे त्याच्यात, गव्हातच टाकली होती मी. तर हे पहा एवढी घेतली, अजून पण घेते. त्याला मी एवढी भाजी घेतली, आता धुवून घेते. इथं पाणी चालू आहे, मला चला धुवून घेऊ हिला. अरे 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 मस्त 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 मस्त. युरिया मारलेला आहे त्यामुळे मी धुवून घ्यायला लागले. युरिया जर नसता मारला तर मग काही गरज नव्हती धुवायची. तूप घालायचं आहे. जर तूप नसेल घालायचं तुम्हाला, तुम्ही बटर पण घालू शकता. तुम्हाला जसं आवडतं तेल तूप काही पण घाला. त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे आणि थोडेसे हे छान खरपूस भाजून झाले की लगेच आपल्याला जी पेस्ट केली आपण गाजराची ती घालायची आहे. इतकी छान मस्त लाल भडक आहे ना, पाहू शकता. जर तुम्हाला हलवा बनवायचा असेल तर तो पण असाच बनवा, भारी होतं. हे छान परतून घ्यायचं. आता हे थोडंसं परतून झालं की अगदी थोडासा छोट्या वाटीने वाटीभर आपल्याला रवा घालायचा आहे. तुमच्याकडे जर मिल्क पावडर असेल मिल्क पावडर घाला, खवा घाला किंवा रवा घाला. मी रवा घातला. आता याला छान परतून घ्यायचं, अगदी घट्ट करायचं आहे अशा पद्धतीने. आता हे मिश्रण थंड होतं तोपर्यंत त्याच कढईत काय करायचं, अर्धा लिटर दूध घ्यायचं. मस्त साय असलेलं दूध घ्यायचं आणि छान उकळून घ्यायचं. आता इथे 1 वाटी मी साय घेतली, एकदम फ्रेश साय आहे ही साय मी मिक्सरला एकदम बारीक करते. जर तुमच्याकडे क्रीम असेल तर क्रीम घाला. इथे मी दुधाच्या सायचीच मस्त छान अशी क्रीम केली, पाहू शकता. इतकी छान घट्ट झालेली आहे आणि ही पण मस्त आपल्याला उकळून घ्यायची आहे. ही उकळून झाली की थोडंसं केशरचं दूध घालायचं आणि आपल्याला छान याला उकळून घ्यायचं. एकदम घट्ट करायचं आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर साखर घाला. मी थोडीशी 1 चम्मच साखरच घातली, थोडीशीच घातली, कारण दूध घट्ट झालं की त्याला ऑटोमॅटिक गोडपणा सुटतो. आता थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे थंड झाल्यावर आणि ही पण थंड करायला थोडीशी फ्रीजमध्ये ठेवा, तोपर्यंत मस्त घट्ट होते. तर आता काय करायचं, जे आपण गाजराचा हलवा बनवला होता त्याचा असा छोटासा गोळा घ्यायचा आणि अगदी छोटे 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 असे गुलाबजामुन करून घ्यायचे. पाहू शकता किती छान दिसत आहे ना. जेवढे दिसायला छान तेवढे खायला पण चवदार होते. हे पहा मस्त असे मी सगळे करून घेतले. तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही आकार बनवू शकता. परत एकदा तुम्हाला एक मी बनवून दाखवते मी कसा बनवला. अगदी छोटासा गोळा घ्यायचा, हातावरती गोल करायचा, आपला गुलाबजामुन रेडी होतो. जरी ही रेसिपी तुम्हाला थोडीशी जरी आवडत असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि छान मस्त रबडी थंडी झालेली आहे. आता ह्या रबडीमध्ये आपले जामून घालायचे आणि मस्त छान पाहू शकता इतका सुंदर कलर आलेला आहे रबडीला पण. चला तुम्ही कधी करता ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल लाईक आणि शेअर करा. आपली मलाई आणि गाजराचे गुलाबजामुन एकदम रेडी आहे. रबडी गुलाबजामुन असं पण म्हणू शकता. चला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टावर पाहत असाल, फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा, यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा. चला सगळ्यांना बाय बाय. भेटू अशाच एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा. चला बाय. युरिया मारलेला आहे त्यामुळे मी धुवून घ्यायला लागले. युरिया जर नसता